पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 21 जुलै. पहिले वाचन मिखा अध्याय 7 ओवी 14 ते 15, 18 ते 20. तू आकडी घेऊन आपल्या लोकांस चाल. तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकांती राहतात, त्यांस चाल. प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात आणि गिलादात त्यांस चरू दे. तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्य दाखवीन. तुझं समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करेल, आमचे अपराध पायाखाली तुडवेल. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांस शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने आणि अब्राहामाबरोबर वात्सल्याने वागशील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. शुभवर्तमान मत्ते अध्याय 12 ओवी 46 ते 50. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आध्यात्मिक कुटुंब. येशू म्हणतो की ज्या कुणाला त्याच्या आध्यात्मिक कुटुंबाचा सदस्य व्हायचे असल्यास त्याला एक अट मान्य करावी लागेल, आणि ती अट म्हणजे स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणे. स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे? त्याची इच्छा अशी आहे की आपण येशूवर विश्वास ठेवावा. येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आपण प्रथम त्याला जवळून ओळखले पाहिजे. ज्याच्या हृदयात प्रेम, करुणा, क्षमाशीलता, नम्रता व पवित्रता आहे, त्याने येशूला अगदी जवळून ओळखले आहे आणि त्याच्या ठायी इतरांना येशूचे दर्शन होते. आजच्या शुभवर्तमानात आपण बघतो की येशूभोवती लोकांची भली मोठी गर्दी होती. लांबचा प्रवास करून ते येशूचे वचन ऐकावयास आले होते. आणि येशू शिष्यांना सांगतो की येथे बसलेले सर्व लोक त्याचे भाऊ, बहीण व नातलग आहेत, कारण त्यांचा येशूवर पूर्ण विश्वास होता. ते सर्वजण येशूच्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होते.